सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचा आज तिसरा दिवस। या प्रदर्शनात सर्वात कमी उंचीची राधा म्हैस, 20 इंची बोकड, 6 किलो वजनाचा कोंबडा, सुलतान आणि युवराज रेडा, वेगवेगळ्या जातीचे घोडे तसंच बैलांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। डी.वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं तपोवन मैदानावर सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। आज या प्रदर्शनाचा तिसरा दिवस होता। रविवार असल्यानं हे प्रदर्शन पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती। प्रदर्शनात पशुपक्षी विभागात नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण पशुपक्षी पाहायला मिळत आहेत। कागलमधील हैदरभाई फॉर्म यांचा अमेरिकन 20 इंचाचा बिल्टन बोकड आकर्षण ठरतोय। मी सतेज कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो आहे 2025। मी इथं अमेरिकन बेंटम जातीचा बोकड घेऊन आलेलो आहे। हिची हाईट जी आहे 20 इंची आहे आणि वय 18 महिने आहे। आणि त्याचबरोबर कोलंबियन ब्रह्मा जातीचा 5 किलोचा कोंबडा घेऊन आलेलो आहे। तिची हाईट 20 इंची आहे। आणि हेडजॉग जातीचा उंदीर पण घेऊन आलेलो आहे। आणि मकाऊ जातीचा जो मोठा पोपट असतो तो पण घेऊन आलेलो आहे। ब्ल्यू गोल्ड मकाऊ जातीचा पोपट घेऊन आलेलो आहे। आकर्षक रंगातील आणि विविध जातीचे पक्षी पाहता क्षणी मनाला भुरळ घालतायत। फिरोज शेख यांचा 1 टनाचा कानाचा पुढं वळलेल्या शिंगांचा जाफराबादी सुलतान रेडा, स्वप्नील पोवार विरू मोरे यांचा मुऱ्हा जातीचा युवराज रेडा, अमर आप्पाजी केंबळेकर यांचा पंढरपुरी 1 टन वजनाचा भैरू रेडा, मारवाड जातीचा काळा घोडा, 15 पंजाबी जातीचा घोडा, नाचणारा घोडा, कोल्हापूरचा भुत्या घोडा, विविध जातीचे पांढरे शुभ्र बैल सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत। प्रदर्शनातील तांदूळ महोत्सव, कडधान्य महोत्सव, घरगुती उपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, मसाले आदींच्या स्टॉलवरही मोठी गर्दी होती आहे। कोल्हापूरकरांसाठी हे प्रदर्शन जणू पर्वणी ठरतंय।